ती रोज संध्याकाळी दाराकडे डोळे लावून बसायची, कारण तिच्यासाठी दिवसाचा सगळ्यात सुंदर क्षण म्हणजे तिचा नवरा घरी येण्याची वेळ असायची. सकाळपासून घरातील प्रत्येक काम ती मनापासून करायची. त्याच्या आवडीचा चहा, त्याला आवडणारा स्वयंपाक, घरातलं प्रत्येक कोपरा स्वच्छ ठेवणं, हे सगळं ती फक्त त्याच्या एका हसऱ्या नजरेसाठी करायची. पण गेल्या काही महिन्यांपासून काहीतरी बदललं होतं. तो घरी यायचा खरा, पण त्याचं मन घरात नसून कायम मोबाईलमध्ये अडकलेलं असायचं. दार उघडताच ती हसून विचारायची, "कसा झाला दिवस?" पण तो फक्त म्हणत मोबाईलकडे बघत आत निघून जायचा. जेवताना मोबाईल, झोपताना मोबाईल, सुट्टीच्या दिवशीही मोबाईल. तिच्यासोबत बोलायला त्याच्याकडे वेळच उरला नव्हता. सुरुवातीला तिला वाटलं, कामाचा ताण असेल म्हणून ती शांत राहिली. पण दिवसेंदिवस त्यांच्यातलं अंतर वाढत गेलं. एकेकाळी छोट्या छोट्या गोष्टींवर तासनतास बोलणारे ते दोघे आता एकाच घरात राहूनही अनोळखी झाल्यासारखे वाटत होते. ती रात्री त्याच्या बाजूला झोपायची, पण त्याच्या हातात कायम फोन असायचा. तिच्याकडे बघण्यापेक्षा तो स्क्रीनकडे जास्त हसायचा. ते पाहून तिचं मन नकळत तुटायचं. एक दिवस तिने धाडस करून विचारलं, "मी काही चुकते का?" तो चिडून म्हणाला, "काय सुरू असतं तुझं रोजचं? जरा शांत राहू शकत नाहीस का?" त्या एका वाक्याने ती पूर्णपणे शांत झाली. कारण तिला उत्तर नको होतं. तिला फक्त थोडा वेळ हवा होता. त्याचं लक्ष हवं होतं. त्याच्या आयुष्यात तिची जागा अजून आहे का, हे जाणून घ्यायचं होतं. त्या रात्री ती खूप रडली, पण त्याला कळलंच नाही. कारण तो हेडफोन लावून मोबाईलवर व्हिडिओ बघत होता. दिवस गेले तसे ती बदलू लागली. आता ती दारात उभी राहून त्याची वाट बघत नव्हती. त्याच्या आवडीचा चहा बनवणं तिने कमी केलं. बोलणं तर जवळपास बंदच झालं. आणि हे सगळं त्यालाही जाणवत होतं. पण त्याने कधी विचारायचा प्रयत्न केला नाही. एक दिवस तो ऑफिसमधून घरी आला, तर घर पूर्ण शांत होतं. टीव्ही बंद, स्वयंपाकघर शांत आणि ती खिडकीजवळ बसून बाहेर पाऊस बघत होती. त्याने सवयीप्रमाणे मोबाईल हातात घेतला, पण अचानक त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं. तिच्या डोळ्यांमध्ये तो जुना चमक नव्हता. ती हसायची, पण आता फक्त ओठांनी, मनाने नाही. त्याने विचारलं, "काय झालं?" ती हलकसं हसली आणि म्हणाली, "काही नाही. आता सवय झालीये." हे ऐकताच त्याच्या मनात काहीतरी तुटलं. कारण त्याच्यासाठी ती रोज वाट बघायची. तीच आज त्याच्याकडून अपेक्षा ठेवणं सोडून बसली होती. त्या रात्री बऱ्याच दिवसांनी त्याने मोबाईल बाजूला ठेवला आणि शांतपणे तिच्या जवळ जाऊन बसला. ती काही बोलली नाही, कारण तिच्या मनात शब्दच उरले नव्हते. तो हळूच म्हणाला, "माफ कर, मी तुझ्यापासून खूप दूर गेलो." तिच्या डोळ्यात पाणी आलं, पण ती तरीही शांत राहिली. मग त्याने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला, "मोबाईलमध्ये इतका अडकलो की माझ्या आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती माझ्यासमोर एकटी पडली, हेच लक्षात आलं नाही." हे ऐकताच तिचे अश्रू थांबले नाहीत. कारण तिला भांडण नको होतं. तिला फक्त तिचा जुना नवरा परत हवा होता. त्या दिवसानंतर त्याने एक नियम केला. घरी आल्यावर मोबाईल बाजूला ठेवायचा. तिच्यासोबत चहा प्यायचा, तिच्याशी बोलायचं, तिचं ऐकायचं आणि हळूहळू त्याचं हरवलेलं नातं पुन्हा जुळायला लागलं. कारण नातं मोठ्या गोष्टींनी नाही, तर छोट्या छोट्या गोष्टींनी टिकतं. आणि माणूस कितीही व्यस्त असला तरी ज्याच्यावर खरं प्रेम असतं त्याच्यासाठी वेळ काढतोच. नाहीतर एक दिवस वेळ तर असतो, पण ती व्यक्ती कायमची दूर गेलेली असते. त्या दिवसानंतर तो खरंच बदलला होता. घरी आल्यावर मोबाईल बाजूला ठेवायचा. तिच्यासोबत बसून चहा प्यायचा. तिच्या दिवसाबद्दल विचारायचा आणि तीही पुन्हा हळूहळू हसायला लागली होती. पण आयुष्य नेहमीसारखं राहत नाही. काही दिवसांनी त्याच्या ऑफिसमध्ये नवीन प्रोजेक्ट सुरू झाला आणि पुन्हा त्याचा वेळ मोबाईलकडे जाऊ लागला. सुरुवातीला तिने काहीच बोललं नाही, कारण तिला वाटलं यावेळी तो समजून घेईल. पण पुन्हा तेच सुरू झालं. रात्री उशिरापर्यंत फोन, सतत मेसेज, सतत ऑनलाईन आणि तिच्याशी बोलायला मात्र वेळ नाही. एक दिवस ती शांतपणे त्याच्याजवळ बसली आणि म्हणाली, "एक गोष्ट विचारू?" तो फोनवरून नजर न हटवता म्हणाला, विचार." ती म्हणाली, "तुझ्या आयुष्यात माझ्यापेक्षा महत्वाचं खरंच काही आलंय का?" ते ऐकताच त्याने फोन खाली ठेवला. कारण तिच्या आवाजात राग नव्हता, फक्त तुटलेपण होतं.
तो काही बोलणार इतक्यात ती उठली आणि कपाटातून एक छोटी डायरी घेऊन आली. ती त्याच्या हातात देत म्हणाली, "हे वाच." तो गोंधळला, पण डायरी उघडली. पहिल्या पानावर लिहिलं होतं, "आज तू पुन्हा माझ्याशी न बोलता झोपला." दुसऱ्या पानावर, "आज मी त्याच्यासाठी आवडीचा स्वयंपाक केला, पण त्याने फोटो काढून मोबाईलमध्ये पोस्ट केला. माझ्याकडे बघायलाही वेळ नव्हता." पुढच्या पानावर, "आज माझा वाढदिवस होता, पण त्याला आठवलंच नाही." प्रत्येक पानावर तिचं दुःख होतं, तिची वाट पाहणं होतं, तिचं एकटेपण होतं. आणि शेवटच्या पानावर लिहिलं होतं, "मला त्याच्याशी भांडायचं नाही. मला फक्त माझा जुना नवरा परत हवा आहे." ते वाचताना त्याच्या डोळ्यात पाणी आलं. कारण तो कमावण्यात, धावपळीत आणि मोबाईलच्या दुनियेत इतका हरवला होता की स्वतःच्या बायकोचं मन कधी तुटलं हेच त्याला समजलं नव्हतं. तो तिच्या जवळ गेला आणि म्हणाला, "तू एवढं सगळं एकटी सहन करत होतीस?" ती हसली आणि म्हणाली, "प्रेम करणारी माणसं ओरडत नाहीत. ती फक्त शांत होत जातात." त्या एका वाक्याने त्याच्या मनाला जबरदस्त धक्का बसला. कारण खरंच ती आता आधीसारखी हट्ट करत नव्हती, रागवत नव्हती, फक्त शांत झाली होती. त्या रात्री त्याने स्वतःहून फोन बंद केला आणि तिच्या मांडीवर डोकं ठेवून म्हणाला, "माफ कर, मी पुन्हा तुला हरवत होतो." ती त्याच्या केसावरून हात फिरवत शांतपणे रडत होती. कारण तिला महागड्या भेटी नको होत्या. तिला फक्त त्याचा वेळ हवा होता, त्याचं प्रेम हवं होतं. त्या दिवसानंतर त्याने ठरवलं की ऑफिसचं काम ऑफिसपुरतंच ठेवायचं. घरी आल्यावर फक्त तिच्यासाठी जगायचं. कारण त्याला समजलं होतं की मोबाईलची बॅटरी संपली तर चार्ज करता येते, पण नात्यातली माणसं दूर गेली तर परत मिळवणं खूप कठीण असतं. दिवस पुन्हा छान चालू लागले होते. आता तो घरी आला की सर्वात आधी तिचा चेहरा बघायचा. दोघं मिळून चहा प्यायचे, रात्री फिरायला जायचे आणि बऱ्याच दिवसांनी त्यांच्या घरात पुन्हा हसू परत आलं होतं. पण एक दिवस अचानक ती खूप शांत दिसू लागली. ना आधीसारखं बोलणं, ना हसणं. तो विचारायचा, "काय झालं?" पण ती नेहमी "काही नाही" एवढंच म्हणायची. त्याला वाटलं कदाचित थकली असेल. पण काही दिवसांनी त्याला जाणवलं की ती आता स्वतःमध्येच हरवत चालली आहे. एक रात्री तो उठला तर ती बाल्कनीत बसून एकटी रडत होती. तो धावत तिच्याजवळ गेला आणि म्हणाला, "अगं, काय झालं?" ती डोळे पुसत म्हणाली, "कधी कधी खूप उशीर होतो." तो घाबरला आणि म्हणाला, "कशासाठी उशीर?" ती हलक्या आवाजात म्हणाली, "मन परत जोडायला." हे ऐकून त्याच्या छातीत धडधड वाढली. कारण तो बदलला होता, खरा, पण तिच्या मनातल्या जखमा अजूनही ताज्याच होत्या. ती म्हणाली, "जेव्हा मला तुझी गरज होती, तेव्हा तू नव्हतास. मी रोज तुझी वाट बघायची. तुझ्यासोबत 2 शब्द बोलायला जीव तडफडायचा. पण तू कायम मोबाईलमध्ये व्यस्त होतास." आणि हळूहळू मी स्वतःलाच समजावलं की आता अपेक्षा ठेवायच्या नाहीत. तो पूर्ण शांत झाला. कारण तिचं प्रत्येक शब्द खरं होतं. तो म्हणाला, "मी आता तुझ्यासोबत आहे ना." ती हसली, पण त्या हास्यात वेदना होत्या. ती म्हणाली, "हो, पण काही नाती तुटत नाहीत, फक्त आतून रिकामी होतात." त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने तिचे हात हातात घेतले आणि म्हणाला, "मी पुन्हा सगळं ठीक करेन." ती म्हणाली, "नातं ठीक करण्यासाठी वेळ द्यावा लागतो आणि तू आता खरंच वेळ देशील ना?" त्याने लगेच मोबाईल काढला आणि तिच्यासमोर बंद करून ठेवला. मग म्हणाला, "आजपासून माझ्या आयुष्यात तुझ्यापेक्षा महत्त्वाचं काही नाही." ती काही बोलली नाही, पण बऱ्याच दिवसांनी तिने त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं. त्या रात्री दोघं खूप वेळ बोलत बसले. जुन्या आठवणी काढल्या, पहिली भेट, पहिलं भांडण, पहिला पाऊस. आणि त्याला जाणवलं की खरं सुख मोबाईलच्या स्क्रीनमध्ये नव्हतं, ते तिच्या डोळ्यांमध्ये होतं. दुसऱ्या दिवशी त्याने ऑफिसमधून सुट्टी घेतली आणि तिला तिच्या आवडत्या ठिकाणी घेऊन गेला. ती आश्चर्याने त्याच्याकडे बघत होती, कारण बऱ्याच वर्षांनी तो पूर्णपणे तिच्यासोबत होता. ना फोन, ना काम, फक्त ती आणि तो. संध्याकाळी सूर्य मावळताना ती हळूच म्हणाली, "आज पुन्हा माझा जुना नवरा भेटला." आणि ते ऐकून त्याच्या डोळ्यात नकळत अश्रू आले. कारण त्याला समजलं होतं की प्रेमात महागड्या वस्तूपेक्षा वेळ आणि लक्ष जास्त महत्त्वाचं असतं. आणि त्याला आपण रोज दुर्लक्ष करतो ना,
तीच व्यक्ती एक दिवस आयुष्यातली सर्वात मोठी कमी बनून जाते. तर कशी वाटली कथा नक्की कमेंट